गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण पर्टिक्युलर इंटेग्रल सॉल्व करण्यासाठी जी मेथड आहे त्याची पहिली मेथड 1/f(d, d) into e to the power ax plus by which is equal to 1/f(ab) into e to the power ax plus by हा फॉर्म्युला वापरून पहिल्या मेथडचे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केले. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 35 मध्ये काय करणार आहोत, एक दुसऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करून हाऊ टू फाइंड आउट द पर्टिक्युलर इंटेग्रल हे बघणार आहोत. दुसरा फॉर्म्युला म्हणजे कुठला हो, 1/f(d) चा वर्ग dd डॅश d डॅश चा वर्ग इंटू sin ax प्लस by असेल किंवा cos ax प्लस by असेल. याला इक्वल टू येईल 1/f मायनस a चा वर्ग मायनस ab मायनस b चा वर्ग इंटू साइन इन ब्रॅकेट ax प्लस by किंवा cos इन ब्रॅकेट ax प्लस by. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे, जे की एक्झाम्पल नंबर 32 आहे. ऑन पेज नंबर आय थिंक सो 614. ऑन पेज नंबर 614. तर काय आहे एक्झाम्पल 32? मग सॉल्व डेल्टा 3z अपॉन डेल्टा x क्यूब माइनस 4 डेल्टा 3z अपॉन डेल्टा x स्क्वेअर डेल्टा y प्लस 4 डेल्टा 3z अपॉन डेल्टा x डेल्टा y चा वर्ग which is equal to 2 times sin 3x plus 2y. Solution: the given partial differential equation is, जे दिलेलं इक्वेशन आहे ते लिहायचं आहे इथे तुम्हाला. This equation can be written in symbolic form as d चा क्यूब माइनस 4 d चा वर्ग d डॅश प्लस 4 d डॅश ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 2 times sin 3x plus 2y. काय वापर केला आपण, d is equal to delta by delta x and d dash is equal to delta by delta y. यालाच तुम्ही असं म्हणू शकता, or f of d d dash into z which is equal to 2 times sin 3x plus 2y, where f of d d dash which is equal to d cube minus 4 d चा वर्ग d dash plus 4 d into ब्रॅकेट मध्ये d dash त्याचा वर्ग. आता याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला माहित आहे कसं लिहितात ते. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m cube minus 4m square plus 4m which is equal to 0. म्हणजे नेमकं काय केलं हो आपण, d is equal to m आणि d dash is equal to 1 यूज करून ऑक्झिलरी इक्वेशन लिहितात. हे आपल्याला थेरी मध्ये शिकायला मिळालं. मग याच्यातून काय कॉमन निघू शकते, m कॉमन निघू शकते, और m इन ब्रॅकेट m चा वर्ग माइनस 4m प्लस 4 which is equal to 0, और m इन ब्रॅकेट m माइनस 2 चा परफेक्ट स्क्वेअर आहे which is equal to 0. म्हणजेच और m is equal to m1 is equal to 0, m is equal to m2 is equal to m3 is equal to 2. डिफरंट रूट्स भी आले, इक्वल रूट्स भी आले, त्याच्यामुळे दोन्ही फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल. हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस f2 ऑफ y प्लस m2x प्लस x f2 ऑफ y प्लस m3x. इथून तर इथपर्यंत इक्वल रूटचा फॉर्म्युला वापरला आणि हे डिफरंट रूटसाठी. सो विच इज इक्वल टू m1 ची किंमत 0 आहे, म्हणून f1 ऑफ y प्लस f2 ऑफ y प्लस 2x प्लस x f3 ऑफ y प्लस 2x बिकॉज m2 इज इक्वल टू m3 इज इक्वल टू 2 आहे. आता बघू आपण पर्टिक्युलर इंटेग्रल. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1/f of d d dash into f of x y.
which is equal to 1 upon d cube minus 4d square d dash plus 4d in bracket d dash चा वर्ग into 2 times sin in bracket 3x plus 2. मित्र हो, याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? 1 upon f of d square कॉमा dd dash कॉमा d dash चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट into sin ax plus by असेल किंवा cos ax plus by असेल, तर which is equal to 1 upon f of minus a चा वर्ग कॉमा minus ab कॉमा minus b चा वर्ग into sin ax plus by. तर आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचं आहे? d चा वर्ग इज इक्वल टू मायनस a चा वर्ग, d d डॅश इज इक्वल टू मायनस a इंटू b आणि d डॅश चा वर्ग इज इक्वल टू मायनस b चा वर्ग. So which is equal to 2 into 1 upon d taken out common in bracket d square minus 4d d dash plus 4d dash चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट into sin 3x plus 2y. आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये जिथपर्यंत येत नाही प्रॉब्लेम तिथपर्यंत आपल्याला काय बदल करायचं ते करत राहायचं. सो विच इज इक्वल टू, आता फॉर्म्युला वापरला, 2 1 upon d इन ब्रॅकेट d च्या वर्गाच्या जागी मायनस a चा वर्ग म्हणजे मायनस 3 चा वर्ग मायनस 4 d d डॅश च्या जागी मायनस a इंटू b मायनस a ची किंमत 3 इंटू b ची किंमत 2 प्लस 4 आणि d स्क्वेअर च्या जागी मायनस b चा वर्ग म्हणजे मायनस 2 चा वर्ग. मित्र हो, बरेचसे विद्यार्थी काय करतात? -3 ब्रॅकेट मध्ये घेतात आणि त्याचा वर्ग करतात, -2 ब्रॅकेट मध्ये घेतात आणि त्याचा वर्ग करतात. असं करायचं नाही आहे, ते आपलं चुकेल. आपल्याला काय फॉर्म्युला आहे? d चा वर्गाच्या जागी बरोबर मायनस a चा वर्ग बरोबर -3 चा वर्ग, d डॅश चा वर्ग त्याच्या जागी -b चा वर्ग बरोबर -2 चा वर्ग आणि d d डॅश च्या जागी मात्र -a इंटू b म्हणजे -3 इंटू 2 असं करावं लागेल. which is equal to 2 into 1 upon d in bracket -3 चा वर्ग -9 आणि इथं जे होतं त्याचं कॅल्क्युलेशन 24 -16 into sin 3x plus 2y which is equal to 24 -9 -16 is -25, so -1 is remaining which is equal to -2 1 upon d sin in bracket 3x plus 2y. हे मिळालं आपल्याला. काय मिळालं हो? हे आपल्याला मिळालं पर्टिक्युलर इंटेग्रल. 1 अपॉन डी म्हणजे काय आहे? इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. मग याचं इंटेग्रेशन sin 3x plus 2y चं इंटेग्रेशन मायनस cos इन ब्रॅकेट 3x plus 2y डिवायडेड बाय 3 which is equal to मायनस मायनस प्लस झालं 2/3 into cos इन ब्रॅकेट 3x plus 2y आणि hence the general solution is z is equal to f1 of y plus f2 of y plus 2x plus x f3 of y plus 2x plus 2/3 into cos of 3x plus 2y where f1 f2 f3 are arbitrary functions. मित्र हो, आता एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल 33 ऑन पेज नंबर 614. काय आहे? सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर मायनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y which is equal to sin x into cos 2y. Solution. The given partial differential equation is, मी जरी एरो दाखवला असेल तरी आपल्याला लिहायचं आहे हे इक्वेशन डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर मायनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y which is equal to sin x into cos 2y. मित्रो, त्याच्यानंतर which can be written in symbolic form as d square minus d d dash ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to sin x into cos 2y.
or f of d comma d dash into z, which is equal to sin x cos 2y, where f of d comma d dash, which is equal to d square minus dd dash. Hence its auxiliary equation is m square minus m, which is equal to 0, because d is equal to m and d dash is equal to 1. M taken out common, hence m in bracket m minus 1, which is equal to 0. Hence m is equal to m1 is equal to 0 and m is equal to m2 is equal to 1. काय झालं हो, डिफरंट रूट्स मिळाले आणि डिफरंट रूट साठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. हेन्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस 0x म्हणजेच f1 ऑफ y प्लस f2 ऑफ y प्लस 1x म्हणजेच x, f2 ऑफ y प्लस x. हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता बघू आपण पर्टिक्युलर इंटेग्रल, which is equal to 1 upon d square minus dd dash into sin x cos 2y. परंतु sin x आणि cos 2y असलेलं कुठलाही फॉर्म्युला किंवा आपल्याला याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे दिलेलं नाही आहे थिअरी मध्ये. म्हणजे आपल्याला इथं sin a cos b चा फॉर्म्युला वापरावा लागेल. sin a cos b चा फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट sin a plus b plus sin a minus b. त्यामुळे which is equal to 1/2 आपण आधी लिहिलं 1 upon d square minus dd dash in bracket sin a म्हणजे x plus b म्हणजे 2y plus sin a म्हणजे x minus b म्हणजे 2y. so which is equal to आता सेपरेट मल्टिप्लाय करा दोन्ही टर्मला 1/2 1 upon d square minus dd dash into sin x plus 2y plus 1/2 1 upon d square minus dd dash sin x minus 2y. आता आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे 1 upon f of in bracket d square comma dd dash comma d dash चा वर्ग into sin ax plus by, which is equal to 1 upon f of minus a चा वर्ग comma minus ab comma minus b चा वर्ग into sin ax plus by. इथं a ची किंमत पहिल्या टर्म मध्ये a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 2 आहे. त्यामुळे which is equal to 1/2 in bracket 1 upon minus 1 चा वर्ग minus 1 into 2 sin x plus 2y plus 1/2 दुसऱ्या टर्म मध्ये a ची किंमत 1 आहे आणि b ची किंमत -2 आहे. त्यामुळे प्लस 1/2 इन ब्रॅकेट 1 अपॉन -1 चा वर्ग मायनस 1 इंटू -2 इंटू साइन x -2y, which is equal to 1/2 into 1 upon -1 plus 2 into sin x plus 2y plus 1/2 into 1 upon -1 minus 2 into sin x minus 2y. So which is equal to 1/2 sin x plus 2y, because 2 minus 1 is 1. So 1/2 sin x plus 2y. This is -3 into 2 6. So -1 upon 6 sin x minus 2y. हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल. आणि hence the complete solution is z is equal to कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. तसं जर विचार केलं तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन साठी c फुल स्टॉप f आणि प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल साठी p फुल स्टॉप i फुल स्टॉप, हे असं काही शॉर्ट फॉर्म नाही आहे, पण बरेचसे रायटर्स असं लिहितात म्हणून आपणही लिहिलेलं आहे. सो विच इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस f2 ऑफ y प्लस x प्लस 1/2 sin x प्लस 2y मायनस 1 अपॉन 6 sin x मायनस 2y. हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर वेअर f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो, आपण आज जे दोन एक्झाम्पल्स बघितले हे हाऊ टू फाइंड आउट द पर्टिक्युलर इंटेग्रल विथ द हेल्प ऑफ विच फॉर्म्युला 1 अपॉन f ऑफ d स्क्वेअर कॉमा dd डॅश कॉमा d डॅश चा होल स्क्वेअर इंटू साइन ax प्लस by किंवा cos ax प्लस by, विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ मायनस a चा वर्ग कॉमा मायनस ab कॉमा मायनस b चा वर्ग
इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय और कॉस ए एक्स प्लस बी वाय. मित्र हो, म्हणजे नेमकं या फॉर्म्युल्यामध्ये काय वापर केलेला आहे? डी चा वर्ग इज इक्वल टू मायनस ए चा वर्ग, डी डी डॅश इज इक्वल टू मायनस ए इंटू बी आणि डी डॅश चा वर्ग इज इक्वल टू मायनस बी चा वर्ग. तर जे कुठलेही फॉर्म्युले असतील हे फॉर्म्युले कीप इन माइंड आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही वारंवार लिहून बघणार आहात, वाचणार आहात आणि लक्षात ठेवणार आहात. मग आपल्याला प्रॉब्लेम कुठलाही सोडवायला काहीही अडचण जाणार नाही. तर आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू. धन्यवाद.